आणि सरकार कोणाचं होतं लाठीचार्ज झालं त्यावेळेस? आदेश देणारे कोण होते? कशाला केलेत लाठीचार्ज? कोणाला हिरो बनवायसाठी लाठीचार्ज केला काय? असं जर आम्ही म्हटलं तर? त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना लाठीचार्जच्या वेळेस म्हणजे शरद पवारांचे आमदार होते म्हणून लाठीचार्ज केला काय, असं म्हणायचं आहे काय? हे फाटे फोडून मूळ विषयापासून बगल देणं आणि आपण सरकार शेवट ठीक आहे, भुजबळ साहेब तर सरकारचीच भूमिका घेतील, पण हे झालं याचं पाप कुणाचं आहे? मग सरकारचं नाही? भुजबळ साहेबांना विचारलं पाहिजे की हे पाप कुणाचं आहे, सरकारचं आहे की नाही आहे? हा जी.आर कोणी काढला? सरकारने काढला की नाही आहे? आज सगळीकडे टाव फोडला जात आहे, रडत आहेत लोक, आत्महत्या करतायत. तर काल यादी वाचून ना केली भुजबळ साहेबांनी, म्हणजे आणि काल रात्रीची पण एक घटना घडली, माझ्याकडे मोबाईलवर मेसेज आला. हे असं करू नका, सगळ्यांना एकत्र बोलून हा जो काही तिढा झालेला आणि याच्यातून नुकसान होत आहे यावर मार्ग काढा, अशीच आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये आपण बघतो बॅनर लागले, ताई दादा एकत्र याबाबत विचार करा. कुठेतरी राष्ट्रवादीतील सुद्धा परिवारवाद संपवून एकत्र येणार का दोन्ही पवार कुटुंब? ते त्यांनाच विचारलेलं बरं. मी परिवाराच्या संदर्भात मला बोलण्याचा अधिकार नाही. कोण एकत्र येत आहेत, कोण विभक्त होत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. शेवट मी त्यावर मला माहित नाही, केवळ बॅनर लागल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर काही चर्चा करणं हे उचित होणार नाही, असं माझं मत आहे. साहेबांचं एक वक्तव्य आहे, ते असं म्हणतंय की जरांगे यांच्या स्टेजवरती गेलेले जे नेते आहेत त्यांना लक्षात ठेवा आणि निवडणुकीत पाडा, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. महायुतीच्या नेत्यांकडे रोख आहे त्यांचा. असं आहे, ते जर तिकडे गेले म्हणून पाडा म्हणत असतील तर मग सरकारच पाडलं पाहिजे. हे जी.आर कोणी काढला? सरकार म्हणून काढलं की मंत्री म्हणून काढले? पाडा ना सरकारला. मग कोण सरकारला त्या पदावर तो कुठला अधिकार आहे जी.आर काढून ओबीसीचा वाटोळा करणाऱ्या सरकारला? यातून अनेक मार्ग म्हणजे चर्चा होईल वेगळ्या मार्गाने, पण एक आहे की हे ते म्हणतायत त्याला पाडा, हे याला पाडा. अरे आता ओबीसीचं नुकसान होत आहे, त्याचं काय? प्रमाणपत्र वाटले जात आहेत, त्याचं काय? ते कसं रोखणार? तो जी.आर कधी रद्द करणार? जी.आर रद्द झालाच पाहिजे, पण कोण करणार? आम्ही करणार काय? आज मोर्चे निघत आहेत तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी करायला पाहिजे ना, कोण करणार आहेत? त्यामुळे बोलण्यापेक्षा ठणकावून सांगा, बाहेर आपण भूमिका मांडतो तशी आतमध्ये पण मांडा. राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती पत्रकार परिषदेत वोट चोरीचा आरोप केलेला आहे. मात्र या सगळ्यावरती सातत्यानं जे पुरावे राहुल गांधी सगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतायत, त्यामध्ये काही तथ्य नाही असा आरोप सुद्धा भाजपकडे केला जातो. हा, वकिली तर करतील ना, चोरांच्या मनात येईल का? जे ते चोरी केल्या त्यांना तशा हे लागणारच, बुडाला आग लागणारच. ती आग लागताना दिसतंय आम्हाला माहित आहे. राहुल गांधींनी पुराव्यानिशी मानलंय, दम आहे तर तुम्ही टाका ना विरोधात, घ्या करा याचे कोर्टात, तुम्ही जा ना, करा ना कारवाई राहुल गांधीवर. कालीची पत्रकार परिषद म्हणजे लवंगी बॉम्ब सुद्धा नाही असं फडणवीस म्हणतो. काय फुटेल ना, अजून बॉम्ब फोडायचे आहेत. कुठला बॉम्ब आहे तर अजून होईल ना. भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची अवलंब. बघा, कोणाच्या आईवर, हा खरं म्हणजे आईला शिवे आहे. हा असा मूर्ख पागल कुत्र्या आणि चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही, आता हे शब्द मला बोलायला नको, एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठले याच्यावर संस्कार आहेत? आणि ही पद्धत महाराष्ट्र